सर्वप्रथम सर्व पत्रकारांची मी दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर अजितशी मी आता बोलत होतो, म्हणलं आपण ब्रेकफास्टच्या वेळी बोलवलं होतं, पण आता लंचची वेळ झाली आहे। बराच वेळ तुम्हाला थांबावं लागलं। हां, तयारी केली बघा। हां, तयारी म्हणूनच बराच वेळ हां ठीक बराच वेळ थांबावं लागलं पत्रकारांना, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। कारण मी निघालो वेळेतच होतो, पण भिवंडीपर्यंत ट्रॅफिकमध्ये इतका वेळ गेला की पुढे रखडत गेलं। असो, आज या पत्रकार परिषदेला माझा सहकारी सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे नाशिकचे अध्यक्ष श्री सुनील केदारजी, महिला मोर्चा अध्यक्षा श्रीमती स्वाती भामरेजी, ॲडव्होकेट श्याम वडोरेजी, चित्रेश बसपेटेजी आणि आमचे सहकारी प्रवक्ते आणि प्रसिद्धी प्रमुख, विभागीय प्रसिद्धी प्रमुख श्री गोविंद बोरसेजी, एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती ही आजची पत्रकार परिषद आहे। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे की 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी GST मध्ये बदल व्हावेत, GSTत बदल होतील, अधिक सुसंगत कर रचना येईल असं सांगितलं होतं। आणि त्यानंतर सर्वसामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी मोदीजींच्या सूचनेनुसार GST मध्ये जो बदल केलाय, हा एका अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा हा महामार्गच आहे। पूर्वीचे असणारे 6 टप्पे ते कमी करत आणलेत आणि त्यामुळे जे अधिक सुटसुटीत करण्याचा प्रयत्न या वस्तू व कर सेवा रचनेमध्ये केलाय, एका अर्थाने थेट ग्राहकांना म्हणजेच सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा हा निर्णय। या घोषणेनंतर, GST काउन्सिलच्या घोषणेनंतर मी अनेक लोकांना भेटलो। या कर रचनेमध्ये ज्या सवलती पुढच्या काळात मिळणार आहेत, त्यातनं अनेक मध्यमवर्गीयांची अनेक स्वप्न साकार व्हायला मदत होणार आहे। म्हणजे 40 28 झालंय, त्याशिवाय आणखीन वेगवेगळे टप्पे कमी करत आणलेले आहेत, काही जण 0% आणलेले आहेत। आणि एक ज्यांची स्वप्न होती, म्हणजे तुम्ही आता बघायला सुरुवात केली असेल की ही सुरुवात 22 सप्टेंबरपासून होणार आहे, पण आत्तापासून, काल तर महिंद्रांनी जाहीर पण केलं की तिथपर्यंत थांबायची गरज नाही, मी आत्तापासून GST सवलत देऊ। त्यामुळे अनेक उद्योगधंद्यांनी जीवनावश्यक औषधांची मोठ्या बदल झाला आहे। एक मोठा व्यापक बदल हा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहे। पूर्वीची वस्तू त्यापेक्षा कमी किमतीमध्ये ही त्याला मिळणार आहे। आणि तुम्हाला आठवत असेल की 10 वर्षापूर्वी ज्यावेळी 2014 साली या देशाची अर्थव्यवस्था एका अर्थाने अत्यंत फ्रिजिल, ज्याला इंग्रजी शब्द आहे, अशा अवस्थेमध्ये ती अर्थव्यवस्था होती, विकलांग अवस्थेत अर्थव्यवस्था होती। भ्रष्टाचार अर्थव्यवस्थेत, भुसभुशीत अर्थव्यवस्था, घसरलेला दर, वाढलेली महागाई निर्देशांक 2 आकड्यापर्यंत पोहोचला होता। इथून तीच अर्थव्यवस्था गेल्या 10-11 वर्षामध्ये एक सातत्याने कठोर पावलं टाकत, योग्य पावलं टाकत, जनतेला दिलासा देणारी पावलं टाकत केल्यामुळे
आज जे आपलं स्वप्न आहे महाशक्ती होण्याचं, त्या दृष्टीने मोठं पाऊल पडलेलं आहे. या जीएसटीचा फायदा हा सरकार कोणाचाही असो, कदाचित कर्नाटकमध्ये भाजप सरकार नाही आहे पण तिथल्याही मध्यमवर्गीयाला फायदा मिळणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार नाही आहे पण तिथल्याही मध्यमवर्गीयाला फायदा मिळणार आहे. त्यामुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय, उद्योजक या सगळ्यांसाठी या जीएसटी बदलाचा उपयोग होणार आहे. आणि घसघशीत बदल हे सगळे केलेत आणि त्यामुळे हा समृद्धीचा एक प्रकारे मध्यमवर्गीयाच्या, गोरगरिबांच्या समृद्धीचा हा महामार्ग आहे असं वर्णन याचं मी करतोय. आणि त्यासाठी आज मी इथे आलो. मी अनेक आता मधल्या काळात व्यापाऱ्यांना भेटलोय, छोट्या उद्योजकांना भेटतोय आणि त्याचं स्वागत ही लोक मोठ्या प्रमाणात करतायत. ही आवश्यकता होती, बदल व्हायला पाहिजे होते, ते बदल केले आणि सर्वसामान्य तर आहेतच. हेच मांडण्यासाठी मी इथे आलोय. काही प्रश्न असतील तर विचार. असं आहे, 40% जो जीएसटी होता तो 28% त्यापेक्षा कमी याच्यामध्ये तो आणलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे एक मोठी मोठी रक्कम त्याची कर रुपाची ती वाचणार आहे. त्यामुळे थेट ह्याचा फायदा हा सर्वसामान्य माणसालाच होणार आहे, हे नक्की. कमी ज्यावेळी किमती जास्त होत्या त्यावेळेस वाढवल्या नाहीत. किंबहुना ज्यावेळी अत्यंत आणीबाणीची परिस्थिती होती, कोरोना काळामध्ये होती, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार एकमेव सरकार होतं की ज्यांनी आपल्या महसुलामध्ये कपात करत कोरोनाच्या कालखंडानंतर पेट्रोल डिझेलचे टॅक्स कमी केले होते. त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होतं, त्यांनी असा कोणताही निर्णय केला नाही. महाविकास सरकार जाऊन ज्यावेळी युतीचं सरकार आलं ते पहिला निर्णय झाला होता 5 रुपये पेट्रोल डिझेल कपात करण्याची. त्यामुळे कपात केलं नाही असं म्हणण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळी असं घडलं त्यावेळी ते निर्णय केलं. असं आहे की त्यासाठी नाही, असं आहे की त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक योजना सध्या चालू आहेत आणि मुळामध्ये पेट्रोल डिझेल हे जीएसटीमध्ये येत नाही. ते ज्यावेळी येईल त्याच्यावर निर्णय केला जाईल. 20% इथेनॉल मिश्रण. हां, मुळामध्ये असं आहे की जीएसटीचं एक शेवटी अर्थव्यवस्थेचं गणित जे असतं, किंमती कमी झाल्या की मागणी वाढतेच. आणि जर गेले काही दिवस बघितलं असेल तुम्ही, सुरुवातीला 1,00,000 कोटीपर्यंतचे आकडे फक्त जीएसटी सुरुवातीला होतं. आत्ता 1,80,000 कोटीपर्यंतचे आकडे. कारण त्याचं कारण असं आहे की कर चोरी पूर्णपणे थांबली, करांचे खरे आकडे समोर यायला लागलेत आणि ज्या पद्धतीची आत्ता कर गोळा होतोय ते पाहता पुढच्या काळातही आत्ता जे चित्र दिसतंय कमी कर कमी गोळा होईल वगैरे, ते भरून निघून जाईल. त्यांना ही तांत्रिक सूचना आहे, ती नक्की पोचवूच म्हणजे केंद्र सरकारने. मी म्हणते ना, तुमची सूचना तांत्रिक सूचना आहे, त्या सूचनेत नक्की विचार करून ती सूचना संबंधितकडे पोचवतो. अजून काही प्रश्न असतील तर विचारा. खरं म्हणजे उद्धव ठाकरेने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 2 भाऊ कौटुंबिक स्तरावरती एकत्र येत असतील तर महाराष्ट्र काय कुणीही सगळे प्रत्येक जण स्वागत करेल. कुटुंबात जर 2 कुटुंब मध्ये जर एकी निर्माण होत असेल तर त्याचं स्वागतच आहे.
पण याचा अर्थ त्यांचा एकत्र येण्याचा राजकीय अर्थ जर कोणी काढत असेल तर महाराष्ट्रासमोरचा हा प्रश्नच नाही. ही चिंता ते दोन भाऊ, त्यांचे काही ठराविक कार्यकर्ते यांच्यापुरता प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांच्या विकासाचे प्रश्न आहेत. मुंबईकरांसाठी त्यांची मेट्रो महत्त्वाची आहे, मुंबईकरांसाठी कोस्टल रोड महत्त्वाचा आहे, मुंबईकरांसाठी अटल सेतू महत्त्वाचा आहे, मुंबईकरांसाठी चांगलं सुसह्य जीवनमान महत्त्वाचं आहे. मी मुंबईचा उल्लेख मुद्दामून केला कारण मुंबई ते दोन भाऊ एकत्र आले की सगळं चित्र बदलेलं असं एक सगळं चित्र रंगवलं जातं म्हणून सांगतोय. त्यामुळे मराठी मतदार हा केवळ भावनेवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करतो, विचार करतो. तो त्यांच्या दोघं एकत्र येण्याचं स्वागत जरूर करेल, कुणीही करेल, पण मतदान मात्र तो भारतीय जनता पार्टीला करेल. कारण त्यांचे प्रश्न, हे महाराष्ट्राबद्दल बोलतोय, महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता, इच्छाशक्ती ही फक्त भारतीय जनता पार्टी माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात तो पाहतोय, अनुभवतोय. त्यामुळे युती कुणी करावी, कुणी करू नये हा भारतीय जनता पार्टीचा विषय नाही. भारतीय जनता पार्टीची लढा ही 51% मतांची आहे. त्यामुळे दोन भाऊ किंवा अजून कुणी पिछडा भाऊ असेल तर त्यांनीही एकत्र यावं, आमचा आक्षेप नाही. सरकारने मुळात असे 2-3 गोष्टी मांडल्या पाहिजेत. वर्षानुवर्षाची मराठा समाजाची 40 वर्षापेक्षा अधिक वर्षाची मागणी पहिल्यांदा देवेंद्रजींनी पूर्ण केली. मराठा आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकवलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते गेलं. त्यानंतरनं पुन्हा आत्ता नव्याने पुन्हा एकदा मराठा समाजाच्या इच्छा आकांक्षांना, त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचं काम, त्यांच्या मागणीला न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं. आता स्वाभाविक आहे, महाविकास आघाडीत लोक आशाळभूतपणे यात सरकार अडचणीत येऊन आपल्याला मतांचं काही आरक्षण आपल्यासाठी काही होत आहे का हे पाहत होती. पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे काही अतृप्त आत्मे हे नक्की वेगळे उद्योग प्रकार करणार, कोणी कोर्टात जाणार. सरकारने आधीच ह्याच्यावरती काळजी घेतली आहे आणि जे काही सरकार निर्णय घेईल, मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, अन्य आरक्षण असतील, ती न्यायालयामध्ये कायद्याच्या कसोटीवर टिकतील याची काळजी सरकार घेईल. असा काहीच मेसेज नाही आला. काय कारण आहे? अडचणीत यायचं कशाला अडचण? तुम्ही बिंदास विचारा, काही मी अडचणीत येत नाही. मुळामध्ये असं आहे की मला आश्चर्य या ठिकाणी वाटलं, काल संजय राऊतांपासून अनेकांनी जे अतृप्त आत्मे आहेत त्यांनी असे काही प्रकारचे ट्विट पोस्ट केल्या की भारतातही घडू शकतं. एका अर्थाने डावा माओवादी चेहरा या मंडळींचा या निमित्ताने उघड झाला, या सर्व मंडळींचा. कारण लोकशाहीवरती विश्वास असणारा कोणताही माणूस ही अशी भाषा करणार नाही. लोकशाहीवरती विश्वास असणारा माणूस आणि जे दिवस रात्र लोकशाही संवर्धनाच्या गप्पा मारतात ते अशा हिंसाचाराचं प्रत्यक्ष समर्थन करतात. हे सगळ्यात मोठं ढोंगीपणाचं, दुटप्पीपणाचं आणि त्यांचा खरा माओवादी चेहरा समोर दिसण्याचं आल्याचं कालचं उदाहरण. त्यामुळे नेपाळमध्ये काय झालं, तो नेपाळ बघे, पण आपल्या इथे अशा पद्धतीने व्हावं ही तुमची मनीषा, तुमची अस्वस्थता, तुमची अतृप्तता ही सगळी या निमित्ताने दिसतीये. पण भारतीय जनता ही खूप समृद्ध आहे.
ज्यावेळी भारतीय जनतेने संविधानावरती घाला घालण्याचा प्रयत्न केला तो इंदिरा गांधी यांनी केला, तो प्रयत्न भारतीय जनतेने हाणून पाडला. त्यामुळे अशी स्वप्न बघणाऱ्यांना भारतीय जनता कधीच स्वीकारत नाही, हे त्यांनी आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे, नोंद करून ठेवलं पाहिजे. नाही, मला अजिबात नाही, पंकजा त्यांची काहीच वेगळी भूमिका नाही आहे. असं आहे की असं आहे की या सगळ्या विषयामध्ये शेवटी अंतिमतः आरक्षणाचा हेतू काय आहे? योग्य व्यक्तीला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यामुळे तो आरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे. ताईंचा विरोध नाही, ताईंचा विरोध नाही. आपण नीट तपासून असं आहे की माननीय मोहनराव आमच्या सगळ्यांचंच एक ज्येष्ठ, अत्यंत प्रेरणादायी, आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आणि आम्ही सगळेच जण संघ विचारापासून प्रेरणा घेतो. संघ विचाराची काम करण्याची प्रेरणा, जिद्द, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये संघ ज्या पद्धतीने या देशात वाढला, विचार वाढला. आणि मोहनराव भागवत गेले अनेक वर्ष त्या पदावरती आहेत. स्वाभाविकपणे मोदीजींनी तर कौतुक केलं असेल, व्यक्तिगत स्नेह, तो व्यक्तिगत स्नेह आहेच आहे, वडिलांपासूनचे संबंध. पण एक या विचाराला काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये जो भारताचा, हिंदुस्थानचा मूळ विचार आहे, मूळ आत्मा आहे, हिंदुत्व हे या देशाचं मूळ आत्मा आहे, या आत्म्याला, या मूळ विचाराला दडपण्याचं काम वर्षानुवर्ष काँग्रेसने केलं. आज जगाच्या पाठीवरती हा विचार स्वीकारला जातोय. याच्यामध्ये संघाचं, सर्व सरसंघचालकांचं, मोहनरावांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि म्हणून, आणि आम्हाला सगळ्यांना मान्य, त्यात काही इश्यूज असण्याचं कारण नाही. आणि म्हणून मोदीजींनी तो लेख लिहिलाय. अतिशय स्वागतार्ह विषय तो. हेच सगळ्यात मोठं काँग्रेसचा खोटं शिवाजी प्रेम वारंवार पुढे येत आहे. मग ते अगदी पंडित नेहरूंचं पहिल्या ह्याच्यातलं चरित्रातलं पहिला तो उल्लेख शिवाजी महाराजांचा, जो नंतरच्यामध्ये बदलण्यात आला, पहिल्या आवृत्तीमध्ये होता, तो नंतर बदलण्यात आला. तिथून वारंवार आपण अशा घटना बघितल्या की काँग्रेसच्या कथनी आणि करणीमध्ये हे नेहमीच अनेक विषयावरती अंतर राहिलं. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विषय, छत्रपती शिवाजी महाराज फक्त नावापुरतं, घोषणा देण्यापुरतं त्यांनी वापरलं, पण वेळ येताच काही ठराविक समाजाचं लांगुलचालन करण्यासाठी वेळ प्रसंगी ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. यापूर्वी कर्नाटकमध्ये पुतळा हलवण्याचं काम त्याच सरकारच्या, त्याच काँग्रेस आमदाराच्या, त्याच काँग्रेस नगरपालिकेच्या कार्यकाळात झालं होतं. आताही तेच होतंय. त्यामुळे काँग्रेसच्या कथनी आणि करणीमध्ये कसं अंतर आहे याचं उत्तर देणारं हा उदाहरण. एक 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 आता तुम्ही विचार, त्यांना विचार. या विषयामध्ये देवेंद्रजींनी ऑलरेडी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, संवाद साधलाय, चर्चा चालू आहे, मार्ग निघेल. इकडे बोला. भाजपचा अजेंडा एकच असतो कायम, विकासाचा अजेंडा, लोकांचं जीवन सुसह्य करण्याचा अजेंडा, बदलाचा अजेंडा, परिवर्तनाचा अजेंडा, हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. निवडणुका आल्या की एक घोषणा द्यायची, बाकी इतर वेळ लांगुलचालन करत बसायचं. अशा प्रकारचं दुटप्पी वेगळं जे काँग्रेस आणि इतर पक्षांचं चालतं ते भारतीय जनता पार्टी कधीच करत नाही. मी सांगितलं ना, हा आत्मविश्वास मराठी मतदारावरूनच येतोय.
2014 पासूनचा इतिहास काढून बघा. 2014 पासून मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यावेळच्या एकत्रित शिवसेनेपेक्षा जास्त आमदार आहेत. दुसरा मुद्दा, महापालिकेला जवळपास आमच्या त्यावेळच्या एकत्रित शिवसेनेची जागा सारखी आहे. तिसरा मुद्दा, फार लांब जाऊ नका, आत्ता बेस्ट निवडणूक झाली ज्याच्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र आले होते. तरी सुद्धा एकत्र येऊन ते दोघांचं एकही जागा ते निवडून आणू शकले नाहीत. तिथं पूर्ण मराठी मतदार होते त्या मतदान करणारे. प्रश्न असा आहे की तुम्ही असं लगेच म्हणाल की काय तेवढं 10-12-13,000 मतदारांना तुम्ही हे करता, पण लिटमस टेस्ट किंवा मोठमोठे सर्व्यांचा सॅम्पल सर्व्हे असाच असतो. आणि मराठी मतदाराला मगाशी म्हणालो की त्याच्या जगण्याचे विकासाचे मुद्दे आता महत्त्वाचे आहेत. मुंबई गेले अनेक वर्षांवर सत्ता राखून सुद्धा मुंबई लुटली कुणी हे त्याला माहिती आहे. आणि म्हणून तो मुंबईकर सर्वसामान्य मराठी मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहील हा विश्वास आहे. असं आहे, मी तुम्हाला तेच म्हणलं की निवडणुका आल्या की स्वाभाविकपणे ते काय छत्र्या उगवतात. पावसाळा आला की छत्र्या उगवतात. तसं निवडणुका आल्या की यांना आठवतात. त्याची उत्तरं ठोस तितक्याच प्रभावीपणे भारतीय जनता पार्टी नक्की देईल. असं की तांत्रिक त्यांना परवानगी दिली नाही. मग त्या तांत्रिक विषयात जर काय असेल तर पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करतील. याच्यामध्ये कुणावरती अन्याय करायचा नाही, कुणाला न्याय असा विषयच नाही. कायद्यासमोर ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे ते सरकार कायद्याप्रमाणे करेल. एक मला असं वाटतं पहिल्यांदा जावेद मियादादची खुर्ची जी अभिमानाने मातोश्रीत ठेवली अजूनही, ज्या खुर्चीवरती जावेद मियाद बसला अशी सांगणारी खुर्ची अभिमानाने अजूनही मातोश्रीमध्ये आहे. ती खुर्ची पहिल्यांदा काढून मातोश्री समोर जाळा आणि मग बाकीच्या गोष्टी बोला. याच लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पाकिस्तानच्या साहाय्याने ज्यांनी बॉम्बस्फोट घडवला त्या दाऊद इब्राहिम गँगमधला एक जण जो तुरुंगात होता, इतकी शिक्षा झालेला बॉम्बस्फोटातला, तो उबाठाच्या उमेदवाराचा उघडपणे प्रचार करत होता. हे आपण पाहिलंय. त्यामुळे त्याची उत्तर अगोदर द्या आणि मग सिंदूर वाटपाच्या गोष्टी करा. आपला इतिहास अगोदर आठवा. मला असं वाटतं की त्याचं स्थानिक प्रश्न उत्तर देतील, कारण मी आता त्याच्यात पूर्ण माहिती घेतली. मी आता इकडे पावसाळा संपला की होईल. हा, मला असं वाटतं कुंभमेळ्याची तयारीसाठी पूर्ण नियोजन माननीय मुख्यमंत्री स्वतः, कालच घेऊन आले होते, माननीय गिरीश भाऊ, हे सगळेजण तयारी करतायत. एक अत्यंत उत्तम शहर नाशिक कुंभमेळ्यापूर्वी तयार होईल याचा पूर्ण विश्वास मला आहे. धन्यवाद. मला वाटतं काही प्रश्न संपले दादा. शेवट मला असं वाटत नाही भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता घाबरला आहे. मुळामध्ये असं आहे की सतत वाहतं पाणी नव्याने प्रवाह येत राहणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं यश असतं. त्यामुळे समाजातले वेगवेगळे घटक जर भारतीय जनता पार्टीकडे येत असतील तर ते स्वागत आहे. आणि याचा अर्थ अत्यंत मजबूत आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अत्यंत मजबूत आहे. तो घाबरत वगैरे कधीच नसतो. तो अत्यंत कठीण परिस्थितीत घाबरला नाही. तो आत्ता काय घाबरणार आहे, त्याचा आहे तो आहे, काही अडचण नाही. मुळं अत्यंत मजबूत आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.